हॅलो सिक्युरिटी, हां सगळीकडे शिरीष घाणेकरला शोधा. हॉस्पिटलची प्रत्येक रूम चेक करा, सापडलाच पाहिजे. डॉक्टर शिरीष घाणेकर कुठे आहे? तुम्ही कोण? प्रश्न विचारायचे नाही, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. शिरीष घाणेकर कुठे आहे सांग, नाही तर मी हॉस्पिटल पेटवून टाकेल. तो आमच्या हातून निसटला. काय? असा कसा निसटला बरं तो? 2 माणसं आली होती, त्यांनी सांगितलं की त्यांना अलकनंदा मॅडमनी पाठवलंय आणि आम्हाला ते खरं वाटलं आणि तुम्ही त्याला त्यांच्या स्वाधीन केला. मूर्ख कुठले? बोल मॅडी, काय बातमी आहे? मॉम, घाणेकर पळालाय. काय? हो. श्रावणी, मला माहिती आहे तूच केलंयस. खूप महागात पडेल तुला हे. शुभू, काय करायचं आता? जर अलकनंदा मॅडमच्या आधी शिरीष घाणेकर लागले ना, तो खूप मोठा प्रॉब्लेम होईल. असं कसं झालं रे माझ्याकडनं? कसे निसटले ते? मॅडम, झालं ते वाईट झालं, पण तुम्ही काळजी करू नका, मी करतो काय. पृथ्वीसाहेबांचा मेसेज आलाय. काय म्हणतो काका? साहेबांनी अर्जंट बोलवलंय घरला. मॅडम, मला निघायला पाहिजे, आता सगळं नशिबावर आहे. असं कसं म्हणतोय शुभू? मॅडम, सध्या तरी आपण काहीच नाही करू शकत, पण मी माझी माणसं लावतो कामाला. तुम्ही नका काळजी करू, देवावर विश्वास ठेवा, होईल काहीतरी. चला. स्वीटी, काय वागायलेस तू? हा, आता हा काय नवीन तमाशा सुरू केलायस? तमाशा मी नाही मम्मी, तू करायलेस. उलट बोलायलेस? मग काय करू? ते पाहुण्यांना बघायला का बोलवलंस मला? परवानगी घेतलीस का माझी? चिरटे, तू विसरायलीस, ह्या घरात अजून माझीच मर्जी चालते. आणि तुला काय वाटलं मी तुझी परवानगी घेईल? गप गुमान लग्न करायचा? नाही करणार मी लगीन. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? कळतंय ना, मला कळतंय, पण तुला काही गोष्टी कळत नाहीयेत. मी लहान नाही ग मम्मी आता. लहान नाहीयेस, पण तुझं भला बुरा कशात आहे ना, त्याची अक्कल नाही अजून तुला. अक्कल असती ना तर त्या शिवूच्या नादाला लागली नसतीस. अगं त्याची लायकी का तुझ्याबरोबर लग्न करायची? अगं ते कुठं, आपण कुठं. बस, घालवत होतो ना मी त्यासनी घरातून बाहेर, पण त्या श्रावणीकडून पैसे घेऊन तू अडवलंस त्यासनी. मग आता त्यांना इथंच राहू दे. आता काय पण झालं का नाही तरी त्या घरची सून मीच होणार. त्यांनी माझा सरळ मार्गाने स्वीकार केला तर ठीक, नाहीतर वाकड्यात कसं जायचं हे मला चांगलंच ठाऊक आहे. तोवर मी त्यासनी सुखानं जगूच देणार नाही. एकदा का माझं शोभूशी लगीन झालं ना हो मम्मी, की मी त्या श्रावणीला या घरात पाऊलच ठेवू देणार नाही. स्वीटी, तुला वेळ लागलाय का? येड नाही मम्मी, प्रेम. शुभूवर माझं असलेलं प्रेम. तुला बघायचंय? तुला बघायचंय माझं शुभूवर केवढं प्रेम आहे? तू माझ्या लग्नासाठी मंगळसूत्र केलंस ना? हा, आतापासनं मी शुभूच्या नावाचं मंगळसूत्र घालतो, म्हणजे कसं विषय संपला, हाय का नाही? मंगळसूत्र.
करतेस त्या शुभूचं तुझ्यावर प्रेम नाही हे मान्य कर. नाही मान्य करणार मी. शुभू माझ्यावर प्रेम करू दे हे तर नको करू दे, पण मी शुभूशीच लग्न करणार. आणि मला ठाऊक आहे मम्मी, एकदा का मी शुभूची बायको झाली ना का तो बी माझ्यावर प्रेम करेल. हाय त्याचं प्रेम माझ्यावर, पण मी शुभूला दुसरं कोणाचंच होऊ देणार नाही. शुभू फक्त माझा आहे, मलाच लगीन करायचंय शुभूशी. स्वीटे लिहून घे, ह्या जन्मी तरी शुभूशी तुझं लगीन होणार नाही. काय शुभूशी माझं लगीन होणार नाही? मग मी जगून तरी काय करू? नाही, मग मला जगायचंच नाहीये. मला जगायचंच नाहीये. मला शुभूशीच लगीन करायचं. मम्मी सोड, मम्मी मला नाही जगायचं. मम्मी सोड, मम्मी. असा कसा पळून गेला शिरीष घाणेकर? तुम्हाला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? काय करत होतात? तुमच्या हॉस्पिटलमध्ये पळाला येतो. जर का तो लवकरात लवकर सापडला नाही ना तर तुमच्या हॉस्पिटलची काय वाट लावून टाकेन ते बघा. कसा काय एवढा हलगर्जीपणा करू शकता तुम्ही? तुमचे सिक्युरिटी गार्ड्स आणि ते वॉर्ड बॉयज वगैरे काय झोपले होते का? एका क्रिटिकल कंडिशन मधला पेशंट हॉस्पिटलमधनं गायब होतो. अरे काही सिरियसनेस आहे की नाही तुम्हाला? सॉरी मॅडम, चुकलं आमचं. अरे काय सॉरी, चुकलं काय? तुमच्या सॉरी म्हणण्याने काय शिरीष घाणेकर परत येणार आहे का? त्याला शोधावंच लागेल आणि ते पण लवकर. कमाल करता तुम्ही. आणि ए तू, मी तुला शिरीष घाणेकरचा फोटो दिला होता ना, मग तो हातातून कसा निसटून गेला? मॉम आपण या विषयावर घरी जाऊन बोलूयात. त्यांनी काय होणार आहे? कधीतरी कामाचं महत्व समजून घेत जा. बघावं तेव्हा आपल्या कुठल्या तरी फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवत बसलेला असतोस. मॉम, तू या सगळ्यांसमोर माझ्यावर कशाला चिडतीयस? आणि तुझ्या चुकांचं खापर माझ्यावर फोडू नकोस. ती श्रावणी तुझ्या मागावर आली. आणि ऐक ना, तू जर खबरदारी घेतली असतीस ना तर आज श्रावणी त्या शिरीष घाणेकर पर्यंत पोहोचलीच नसती. म्हणजे ही चूक माझी आहे? ऑफकोर्स मॉम, तुझी चूक नाहीये तर कोणाची चूक आहे? त्या रात्री पण तुझे इयरिंग सापडले श्रावणीला आणि त्यामुळे तुझा संशय आला तिला. आणि मग म्हणूनच ती आज या हॉस्पिटलमध्ये आली असणार. तिला वाटलं असणार की तू जर इकडे आलीयस तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. मॅडी, तू ह्या सगळ्यांसमोर मला दोष देतोयस? तू काय वेगळं करतेस मॉम? तू जरा गप्प बसा. उगाच आरडाओरडा करू नकोस. आता जे काही झाले ते आधी निस्तरू देत मला. विचार करू दे जरा. मला शिकवतोय.